नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. तर आता आपली मालिका विसरू नको तू मला याच्या आजच्या भागात खूपच गोड आणि रोमॅन्टिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सूर्या आणि वैदेहीची केमिस्ट्री कशी रंगते आणि सूर्याच्या आयुष्यातल्या या सिक्रेटमुळे घरात काय राडा होणार आहे हेच आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशाच रंजक अपडेटसाठी मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते. आपलं चॅनल सबस्क्राईब करण्याच्या एक अगदी जवळ आले आणि फक्त 60-70 सबस्क्रायबर्स बाकी आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असणार तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर मग मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते सूर्या आणि वैदेहीच्या गोड सीन्सने. सूर्या वैदेहीकडून काहीतरी लेटर्सवर सही करून घेतो. वैदेही सही करत असताना सूर्या अगदी हरवून तिच्याकडे बघत असतो आणि कौतुकाने बोलतो, मॅडम तुमच्या गालावर पडणारी खळी खूपच छान दिसते हां. हे ऐकून वैदेही एकदम लाजते. सूर्या पुढे हळूच तिचे आभार मानण्यासाठी एक गिफ्ट काढतो आणि म्हणतो, मॅडम हे तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट. त्यावर वैदेही नेहमीप्रमाणे बाणेदारपणे सांगते, अरे सूर्या, मला अशी गिफ्ट्स घ्यायला आवडत नाही. बिचारा सूर्या एकदम नाराज होतो आणि तिथून जायला लागतो. पण सूर्याला नाराज बघून वैदेहीचं मन विरघळतं आणि ती पटकन त्याच्या हातातून गिफ्ट घेते. सूर्याचा चेहरा एकदम खुलतो. वैदेही जेव्हा गिफ्ट उघडून बघते तेव्हा त्यात एक छोटंसं आणि क्यूट किचन असतं, ज्यावर स्कूटी चालवणारी आणि हेल्मेट घातलेली एक डॉक्टर वैदेहीसारखीच मुलगी असते, छोटीशी. तेव्हा वैदेही बोलते की आई गं, किती सुंदर आहे हे. आता आता गिफ्ट तर आवडलं म्हणून वैदेही सूर्याला म्हणते, तू माझ्यासाठी इतकं छान गिफ्ट आणलंस पण मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं. ह्याच बहाण्याने मग दोघं एकत्र डिनरला जाण्याचा प्लॅन करतात. पण वैदेही सूर्याची खोडी काढत मुद्दाम म्हणते, पण कसं आहे ना सूर्या, मी अनोळखी लोकांसोबत अशी कुठे बाहेर जायला किंवा फिरायला जात नाही हं. हे ऐकून सूर्याचा चेहरा पुन्हा पडतो आणि तो शांत होतो. सूर्याला असं हिरमुसलेलं पाहून वैदेही हसते आणि म्हणते, पण ठीक आहे, तुझ्यासोबत मी येईन, कारण आता आपण फ्रेंड्स झालो आहे ना. फ्रेंड हा शब्द ऐकताच सूर्याचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तो थेट ऑफिसमध्ये जोरजोरात नाचायला लागतो. वैदेही त्याला बोलते की अरे हळू, कुणी बघेल. तर सूर्या अगदी लपून छपून हळूच नाचू लागतो. सूर्याचा हा वेडेपणा पाहून वैदेहीला खूप हसू येत असतं. सूर्या घरी येतो पण त्याचं मन मात्र वैदेहीपाशीच असतं. तो पूर्णपणे तिच्या स्वप्नात हरवून गेलेला असतो. सकाळी मस्त अंघोळ करून गाणी गुणगुणत तो बाहेर जाण्याची तयारी करत असतो. आरशात हवेत सगळीकडे फक्त आणि फक्त वैदेहीच त्याला दिसत असते. पण दुसरीकडे घरात एक नवीनच गडबड सुरू होते. सूर्याचा मामा चिंगळीला विचारतो, काय गं चिंगळी, काय करतेस? चिंगळी अतिशय आनंदात असते आणि म्हणते, हा फोन गिफ्ट घेते मी. तेव्हा तो बोलतो की एवढा महागडा फोन तुला कोण देणार आहे? त्यावर चिंगळी सांगते की मला दादा गिफ्ट करतो आहे, कारण आमच्या दोघांमध्ये एक सिक्रेट डील झालं आहे ना. मामा तिला बोलतं करतो आणि चिंगळी सर्व गुपित बाहेर काढते. ती सांगते, ते काल सूर्याने आणलेलं गिफ्ट माझ्यासाठी नव्हतंच, ते दुसऱ्या कोणासाठी तरी होतं आणि मी हे गुपित घरात कुणाला सांगू नये म्हणून दादा मला हा फोन देतो आहे. तेव्हा चिंगळीच्या तोंडून हे ऐकताच मामाच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. गुरुजींनी आधीच सांगितलं असतं की सूर्याच्या आयुष्यात एक मुलगी येणार आहे आणि वच्चीनेसुद्धा सुधाकरला सूर्यावर लक्ष ठेवायला सांगितलं असतं. त्यामुळे आता त्याला खात्री पक्की झाली की सूर्या नक्कीच कोणाच तरी प्रेमात पडला आहे. तिकडे वैदेही मस्तपैकी तयार होते, छान ड्रेस घालते. तिला नसं नटलेलं पाहून तिच्या आत्या विचारते, अगं वैदू, जेवायला काय करू सांग ना. त्यावर वैदेही म्हणते, सॉरी आत्या, मी तुला सांगायलाच विसरले. अगं आज मी माझ्या फ्रेंडसोबत डिनरला जाते. आत्या कौतुकाने म्हणते, असं होय, थांब मग मी तुला पैसे देते. आत्या वैदेहीशी बोलतच असते. वैदेही नको बोलते पण आत्या बोलते की राहू दे गो. तेवढ्यात तिथे वरद येतो. वरद आणि त्याचे वडील येतात तेव्हा ते वैदेहीशी वरद खूप गोड बोलत असतो. त्याचं हे बदललेलं रूप पाहून वैदेहीला खूप आश्चर्य वाटतं. वरद तिला विचारतो, कुठे चालली आहेस वैदू, आणि बाहेर ती गाडी कोणाची उभी आहे? त्यावर वैदेही बोलते, अरे तू जिला नेहमी खटारा म्हणतोस ना, तीच गाडी आहे. हे ऐकताच वरद चक्क कान धरून वैदेहीची सॉरी मागतो. ते वरद असं अचानक चांगलं वागायला लागल्यामुळे वैदेहीला थोडं विचित्रच वाटतं. तेवढ्यात वरद एक बॉक्स काढतो आणि म्हणतो, हे बघ वैदू, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. वैदेही नम्रपणे बोलते की थँक्यू वरद, पण मी कोणाकडनं गिफ्ट्स घेत नाही. हे ऐकताच वरदचा इगो दुखावतो आणि तो लगेच त्याच्या लायकीवर येतो. तो ओरडून म्हणतो की अगं 12,000ची साडी आणली मी तुझ्यासाठी आणि तू नाही म्हणतेस. काय आहे ना वैदेही, हे असे कपडे घालून बाहेर फिरण्यापेक्षा ना साडी शोभून दिसेल तुला. देसाईंच्या घरची मुलगी आहेस तू, घरंदाज राहा. चल ही साडी घाल आणि आपण दोघं बाहेर जाऊयात. तेव्हा
वरदचा हक्क गाजवणारा स्वभाव पाहून वैदेही त्याला स्पष्ट शब्दात सुनवते, हे बघ वरद, माझ्या फ्रेंडसोबत आधीच प्लॅन ठरला आहे आणि मी जेवायला बाहेर चालले. मी आज तुझ्यासोबत येऊ शकत नाही. त्यावर वरद अजून चिडतो आणि म्हणतो, तुला इथे येऊन 4 दिवस नाही झाले, यावर तू कोणते मित्र मिळाले गं तुला बाहेर जाण्यासाठी? वरदचा हा आगाऊपणा पाहून वैदेही चिडते. तिथून जायला लागते. जाता जाता ती आत्याला बोलते की हे बघ आत्ते, याला नीट समजावून सांग. यापुढे त्याने माझ्याशी या भाषेत बोललेलं मला अजिबात खपणार नाही. इकडे दुसरीकडे सूर्या मस्तपैकी रेडी होतो. वैदेहीच्या स्वप्नातून बाहेर येत तो गुपचूप घरून सटकण्याचा प्रयत्न करत असतो. तो हळूच बाहेर डोकावून बघतो तर समोरच मामा आणि वच्ची बसलेले असतात. सूर्या पुन्हा मागे सरकतो आणि त्यांना चकवा देऊन पळत असतो. तेवढ्यात तिथे विलन म्हणून चिंगळीमध्ये येते. चिंगळी सूर्याला चिडवत मोठ्याने म्हणते, काय रे दादा, कुठे चाललायस? एवढं नटून डेटवर चाललायस ना? सूर्या घाबरून तिला डोळ्यानेच गप्प बसायला सांगतो. तेवढ्यात मामा सूर्याला पकडतो आणि म्हणतो, तेच म्हटलं, अचानक हा परफ्यूमचा घमघमाट कुठून सुटला आहे? सूर्या काहीतरी उडवाडवीचे उत्तर द्यायला लागतो. तेवढ्यात वच्ची समोर उभी राहते. सूर्याला वाटतं की बयो आता आपल्याला चांगलीच चोप देणार, पण वच्चीला नेने गुरुजींचे शब्द आठवतात. ती पोरावर लक्ष ठेवते, पण जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर पोरगा हातचा जाईल. त्यामुळे वच्ची अचानक खूप प्रेमाने नाटक करते आणि सूर्याला जवळ घेते आणि बोलते की माझा तांडलेंचा लेक आहे तो नाही एवढा आयटीत फिरणार, मग कोण फिरणार? आणि इतकंच नाही तर ती सुधाकरला सांगतेही की सुधाकरला लेक बाहेर चाललाय, पैसे काढ. सुधाकर पैसे काढतो तेव्हा सूर्या बोलतो की नाही नको, पण सुधाकर पैसे काढतो. वच्ची ते सगळे पैसे घेते आणि सूर्याच्या खिशात कोंबते आणि म्हणते, जा बाळ, मस्त फिरून ये. सूर्याही खुश होऊन तिथून निघून जातो. पण मित्रांनो, वच्ची इतकी सहजासहजी सूर्याला सोडणार नाही. ती सुधाकरला लगेच सांगते की सुधाकर वेळ न घालवता वेळ न घालवता सूर्यावर नजर ठेव लगेच. तेव्हा सुधाकर एका बाहेरच्या गुंडांना फोन लावतो आणि बोलतो की मी फोटो पाठवतोय, तुम्ही बारीक लक्ष ठेवा म्हणून. इकडे वैदेही ठरलेल्या जागी पोहोचते. सूर्या तिथे आधीच तिची वाट बघत थांबलेला असतो. वैदेही स्कूटीवरून उतरते, हेल्मेट काढते आणि मागे वळून बघते. दोघेही एकमेकांकडे अगदी हरवून बघतच राहतात. वैदेही हसून म्हणते, सॉरी सूर्या, मला थोडा उशीर झाला. त्यावर आपला रोमॅन्टिक सूर्या लाजत म्हणतो, अहो काही नाही हो मॅडम, तसंही तुम्ही आल्यावर वेळेचं भानच राहत नाही, टाईम जणू थांबून जातो. वैदेही आश्चर्याने विचारते, काय म्हणालास? तेव्हा सूर्या लगेच विषय बदलतो आणि म्हणतो, काही नाही, चला आपण जाऊया. तेवढ्यात तिथे वरदही पोचतो. तो लांबूनच वैदेही आणि सूर्याला एकत्र बघतो, पण सूर्याची पाठ वरदकडे असल्यामुळे त्याला सूर्याचा चेहरा दिसत नाही. वरद अतिशय रागात गाडीतून उतरतो आणि विचार करतो की आता जाऊन थेट या दोघांना रंगेहात पकडायचं. पण इथेच काय होतं की 2 गुंड येतात आणि वरद पुढे सरकणार त्याच्या अंगावर चादर टाकून त्याला पकडून घेऊन जातात. आणि बाहेर काय झालं हे सूर्याला आणि वैदेहीला कल्पनाही नसते. सूर्या अगदी जेंटलमॅनसारखा वैदेहीला हॉटेलमध्ये घेऊन जातो. तिथे गेल्यावर तो एकदम परफेक्ट मॅनर्स फॉलो करतो. वैदेहीसाठी आदराने खुर्ची मागे ओढणे, तिला कम्फर्टेबल बसवणे, हे सगळं तिचं छान स्वागत करत असतो. हॉटेलमध्ये आल्यावर सूर्या अगदी आदराने वैदेहीला म्हणतो, वेलकम डॉक्टर मॅडम. वैदेही हसून आत येते आणि तिथे उभी राहते. तेवढ्यात अचानक काय तर फुलांचा वर्षाव होत असतो. गुलाबाच्या लाल चुटूक पाकळ्यांचा वर्षाव सुरू होतो. तो फुलांचा पाऊस आणि बॅकग्राऊंड वाजणारं रोमॅन्टिक म्युझिक. सूर्या आणि वैदेही दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पूर्णपणे हरवून जातात. पण वैदेही भानावर येते आणि बोलते की सूर्या, हे सगळं काय आहे? वेडा झालायस का तू? तेव्हा सूर्या बोलतो भावनिकून हळूच म्हणतो, हो मॅडम, हे सगळं तुमच्यासाठीच. वैदेही वेडा झालो आहे मी तुमच्यासाठी. वैदेही आश्चर्याने विचारते, काय म्हणालास? तेव्हा सूर्या पटकन चाचपडतो आणि लगेच विषय बदलतो आणि बोलतो की हो मॅडम, काय झालं आहे ना, इथला हॉटेलचा जो ओनर आहे ना, तो डोक्याने पूर्ण वेडा झाला आहे. इथे कोणीही आलं ना तरी त्यांच्यावर तो असा वेड्यासारखा फुलांचा वर्षाव करतो. सूर्याची ही क्यूट सावरासावर ऐकून वैदेहीलाही काय वाटणार ते पाहण्यासारखेच असेल. हॉटेल मालकाला वेडे ठरवल्यावर सूर्या पुढे विषय वाढवत म्हणतो, मी त्याला किती वेळा सांगितलं आहे की बाबा असं करत नको जाऊस, चांगलं नाही दिसत हे, पण तो ऐकेल तर ना. त्यावर वैदेही हसून म्हणते, असो सूर्या, कधी हा वेडेपणासुद्धा खूप मजा आणतो ना. दोघे बोलत असताना सूर्याचं लक्ष अचानक वैदेहीच्या सुंदर केसांकडे जातं. तिच्या केसांवर गुलाबाची एक नाजूक पाकळी अडकलेली असते. सूर्या ती पाकळी काढण्यासाठी आपला हात पुढे करतो. तेव्हा वैदेही थोडी मागे होते. सूर्या लगेच तिला हातानेच शांत करतो आणि बोलतो, अतिशय प्रेमाने ती पाकळी काढतो आणि म्हणतो की हे बघा, ही पाकळी तुमच्या केसांना विनाकारण त्रास देत होती.
असं म्हणून तो त्या बाकडीवर हलकीशी फुंकर मारून उडवून देतो. वैदेही त्याच्याकडे पाहतच असते आणि हसून म्हणते, खरंच सूर्या वेडा आहेस तू. सूर्या लगेच वैदेहीचाच डायलॉग मारतो. तेव्हा मॅडम कधी ना हा वेडेपणा पण खूप मजा आणतो ना. यानंतर सूर्या वैदेहीला बसण्यासाठी टेबल ऑफर करतो. ते टेबल गुलाबाच्या फुलांनी अतिशय सुंदर सजवलेलं असतं. ती सजावट पाहून वैदेही भारावून जाते आणि विचारते, सूर्या एवढी सुंदर सजावट माझ्यासाठी? सूर्या तिच्या डोळ्यात बघत मनापासून बोलतो, मॅडम तुम्ही स्पेशल आहात ना. तेवढा तिथे सूर्याचा एक मित्र येतो. ऑर्डर घेण्यासाठी विचारतो, मॅडम तुम्ही काय घेणार? सूर्या लगेच वैदेहीला त्याची ओळख करून देतो आणि अभिमानाने सांगतो, मॅडम हा माझा मित्र आहे आणि हा अख्ख्या पारगावात देवा नावाने वर्ल्ड फेमस आहे. हे ऐकून वैदेही नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलमध्ये बोलते, नॉनसेन्स. तेव्हा वैदेही तोंडून हा शब्द ऐकताच सूर्या छातीवर हात ठेवतो आणि म्हणतो, आई गं मॅडम तुम्ही जेव्हा नॉनसेन्स बोलतात ना तेव्हा माझ्या थेट हृदयात गुदगुल्या होतात. सूर्याचे वाक्य ऐकून वैदेहीला पुन्हा एकदा खूप हसू येतं आणि दोघेही आनंदात बुडून जातात. आणि मित्रांनो, याच गोड आणि रोमॅन्टिक वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर रसिक प्रेक्षकांनो, सूर्या आणि वैदेहीची ही रोमॅन्टिक डेट तर सुपरहिट झालीच, पण दुसरीकडे त्या गुंडांनी वरदला पकडून नेले. त्या वरदचं पुढं काय होणार? वच्ची आणि सुधाकर समोर जेव्हा वरदचा चेहरा उघडेल तेव्हा घरात कोणता नवीन राडा होणार हे पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे. तुम्हाला सूर्या आणि वैदेहीची गोड केमिस्ट्री कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच डेली एपिसोड रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागेत. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. बाय बाय.